तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा ज्ञानदेव तुकाराम तुकाराम श्री हनुमान जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरातील नालेगाव येथील गाडगीळ पटांगणात भव्य पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। उत्सव मूर्तीच्या पालखीची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या साथीत आणि जयघोषात भक्तिमय वातावरणात पार पडली। या पालखी सोहळ्याला गावातील महिला, पुरुष, युवक आणि लहानग्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला। तर भक्तगणांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत भगवंतांच्या नामस्मरणात सहभागी होत सोहळ्याची शोभा वाढवली आहे आणि टाळ मृदुंगाच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता। यावेळी परिसरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी ग्रामस्थांनी सडा रांगोळी करत पालखीचं स्वागत केलं, तर भक्तांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला। अहिल्यानगर शहरातील गाडगीळ पटांगण नालेगाव या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त पालखी सोहळा मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल, सुनीता मुदगल यांच्यासह नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तर यावेळी बोलताना माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल म्हणाले, आज आपण प्रभू श्रीरामाचे प्रिय भक्त श्री हनुमानजी यांच्या जयंतीनिमित्त येथे एकत्र आलो आहोत। हनुमानजी हे पराक्रम, भक्ती, नम्रता आणि निष्ठेचं मूर्तिमंत प्रतीक आहे। हनुमानजींचं चरित्र हे अत्यंत प्रेरणादायी आहे। रामायणात ज्यांच्या पराक्रमाने आणि बुद्धीने संपूर्ण विश्व थक्क झालं, त्यांचा नम्र स्वभाव आणि प्रभू रामावर असलेली अखंड भक्ती, त्यांनी कधीही आपला अभिमान केला नाही। उलट मी प्रभू रामाचा सेवक आहे असं म्हणत नम्रतेनं ते जीवन जगले। आपल्याला हनुमान जयंतीनिमित्त हाच संदेश घेऊन जायचा आहे की आपणही त्यांच्या गुणांचा आदर्श घेऊन सत्य, निष्ठा, मेहनत आणि भक्ती या मूल्यांनी आपलं जीवन घडवूया असं ते म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।